डॉग पेरेंट असणं ना ही फुल टाईमची लाईफ लाँग रेस्पॉन्सिबिलिटी आहे. ते ना काही बोलू नाही शकत. त्याच्यामुळे त्यांच्या बिहेवियरवरून असं आहे ना आपल्याला आयडेंटिफाय करावं लागतं की नेमकं काय चाललं आहे. जर ते काही खात नाही आहे, एक मील स्किप झालं, दुसरं मील स्किप झालं, तिसरं पण इवन मील स्किप केलं त्यांनी, तर आपल्याला इमिजिएटली वेटला कन्सल्ट करायला पाहिजे. त्यांचं जर स्टमक अपसेट असेल, पॉटीमध्ये अनयुज्युअल दिसलं, युरिनमध्ये अनयुज्युअल दिसलं, थोडं शांत दिसले, तरी देखील आपल्याला इमिजिएटली वेटला कन्सल्ट करायला पाहिजे. आपण फक्त त्यांचं डिवॉर्मिंग, वॅक्सिनेशन आणि टिक्स, बरेच लोक असा विचार करतात की आम्ही तर कुठे बाहेर काढतच नाही डॉगला, तर कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही, मग टिक्सच्या गोळ्या देऊन काय फायदा. पण टिक्ससाठी गोळ्या किंवा टिक बँड काहीही असेल तरी टिक्ससाठी एक्स्ट्रा प्रोटेक्शन आपण स्वतः घेतलं पाहिजे, जेणेकरून त्यांना टिक फीवर पण नाही होणार. या छोट्या गोष्टी आणि वॅक्सिनेशन, दरवर्षी वॅक्सिनेशन कंपल्सरी आहे, जेणेकरून आपल्या डॉग्सला दुसऱ्यापासून आणि दुसऱ्यांनासुद्धा आपल्या डॉगमुळे काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि इथे आमचं ॲज युज्युअल जे रुटीन असतं, पेट पेरेंटचं नख कापायचं ते चालू होतं. चिनी तर आरामात करायला देते, पण मर्फीला बिलकुल आवडत नाही त्याच्या नखाला हात लावलेलं, त्याच्यामुळे तो असा खुर्चीखाली लपून बसलेला.